नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आपण खास मुंबईची जी एक्झाम राहिलेली आहे त्या एक्झामसाठी काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. तर बघा, आज आपण सायन्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, वायूचा दाब आणि आयतन यांचा संबंध सांगणारा नियम कोणता आहे? तर बघा, वायूचा दाब आणि आयतन यांचा संबंध सांगणारा नियम आहे बॉयलचा नियम. पुढचा क्वेश्चन आहे, कोणता धातू पाण्यात टाकल्यावर जळतो? तर बघा, असा कोणता धातू आहे जो पाण्यात टाकल्यानंतर जळतो? तर तो आहे सोडियम हा धातू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, डॅश डॅशमुळे पांढऱ्या रंगाचे असण्याचे कारण कोणते? तर पांढरे रंग असण्याचं कारण काय आहे? तर स्टार्च हे त्याचं कारण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, प्लास्टिक कोणत्या प्रकारचा पदार्थ आहे? तर बघा, प्लास्टिक जो आहे तर तो पॉलिमर नावाचा जो पदार्थ आहे तर त्याचं हे रूपांतर आपण प्लास्टिकमध्ये करत असतो. पॉलिमर हे त्याचा आन्सर लक्षात असू द्या. खूपदा येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नामध्ये लोखंडाचा अभाव झाल्यास कोणता आजार होतो? बघा, लोखंडाचं म्हणजे डायरेक्ट धातू लोखंड आहे असं गृहीत धरू नका. तर अन्नामध्ये लोहाचं प्रमाण असतं. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हे सगळं आपलं किंवा वेगवेगळे जे विटॅमिन्स आहेत हे सगळं आपल्याला अन्नाद्वारे भेटत असतात. तर लोहाचा अभाव झाल्यानंतर कोणता आजार होतो असा हा क्वेश्चन आहे. तर ॲनिमिया नावाचा आजार आपल्याला लोहाच्या अभावामुळे होत असतो. पुढचा क्वेश्चन पाहूया, हवेतील कार्बन डायऑक्साईडची टक्केवारी किती आहे? तर हवेतील कार्बन डायऑक्साईडची टक्केवारी किती आहे? तर ती आहे 0.03% एवढी कार्बन डायऑक्साईडची टक्केवारी आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नायट्रोजनचं प्रमाण किती आहे हे पाहिलं होतं. तर इथे बघा, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारले. तर हे 4-5 जे वायू आहेत त्याचं प्रमाण पण लक्षात असू द्या. जे पहिलं नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड हे जे काही वायू आहेत त्यांचं प्रमाण हवेत किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, कोणता पदार्थ नायट्रोजन स्थिरीकरणात मदत करतो? तर नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यासाठी कोणता पदार्थ मदत करतो? रायझोबियम हे जे आहे ते नायट्रोजन स्थिरीकरणात मदत करत असतो. सोने शुद्ध करण्याची पद्धत कोणती आहे? तर सोने शुद्ध करण्याची पद्धत कोणती आहे? इलेक्ट्रोलिसिस ही जी पद्धत आहे ही सोने शुद्ध करण्याची पद्धत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता गॅस श्वसनासाठी आवश्यक आहे? तर कोणता गॅस म्हणजे कोणता वायू हा श्वसनासाठी लागतो? तर तो आहे ऑक्सिजन. हा वायू जो आहे तो आपल्याला श्वसनासाठी लागत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंबट पदार्थामध्ये कोणतं आम्ल असतं? तर आंबट पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड पण आपण त्याला म्हणतो. तर हे आंबट पदार्थ म्हणजे जसं की आवळा, चिंच, लिंबू हे पदार्थ आहेत तर ह्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, पचनतंत्रामध्ये लिव्हर कोणते द्रव्य तयार करते? तर बघा, पचनक्रिया जी होती आपली पोटामध्ये तर त्याच्यामध्ये लिव्हर जे आहे ते लिव्हर काय कोणते द्रव स्रवत असतं? तर लिव्हरमधून आपल्याला पित्त हे जे द्रव आहे ते श्रवण करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी त्वचेला रंग कोणत्या घटकामुळे मिळतो? तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये डोळ्याचा रंग कशामुळे मिळतो हे विचारलं होतं. तर आता इथे मानवी त्वचेला रंग कोणत्या घटकामुळे मिळतो तर असं विचारले तर ते आहे मेलॅनिन. या घटकामुळेच त्वचेला पण आपला रंग येत असतो. बघा, काही काळे सावळे असतात, काही गोरे असतात तर हे मेलॅनिनचा पराक्रम आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्तगटाच्या शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? तर रक्तगटाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत? तर ते आहेत लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्वसनक्रियेत कोणता अवयव मुख्य भूमिका बजावतो? तर आपल्या शरीराचा असा कोणता अवयव आहे जो श्वसनक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे? तर तो आहे फुफ्फुसे जे आहेत तर फुफ्फुसे हे श्वसनक्रियेचं काम करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतं विटॅमिन सूर्यप्रकाशातून मिळते? तर बघा, सूर्यापासून अतिमहत्त्वाचं विटॅमिन भेटत असतं आपल्याला आणि ते विटॅमिन आहे डी विटॅमिन, जे की अन्नपदार्थातून भेटत नाही, फक्त सूर्यप्रकाशातून भेटतं. आणि कॉड लिव्हर ऑइल आणि शार्क लिव्हर ऑइल याच्यामधून ते थोड्याफार प्रमाणात भेटतं, परंतु जास्तीत जास्त आपल्याला सूर्यप्रकाशातूनच हे विटॅमिन डी भेटत असतं. पुढचा प्रश्न आहे, डोळ्याच्या प्रकाशग्राहक पेशी कोणत्या प्रकारच्या असतात? तर डोळ्याच्या प्रकाशग्राहक पेशी कोणत्या प्रकारच्या असतात? रॉड्स आणि कॉन्स ह्या 2 प्रकारच्या पेशी असतात ज्यामुळे आपल्याला दिसण्याचं काम या पेशीमुळे होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेंदूचे वजन साधारणतः किती असते? तर मेंदूचं वजन साधारणतः 1.4 किलोग्रॅम एवढं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सजीवामध्ये उष्णता नियंत्रण कशामुळे होते? तर बघा, सजीव काय करतो, स्वतःच्या बॉडीची जी उष्णता असते ती नियंत्रण करत असते बॉडी आपली ॲटोमॅटिकली. तर ती
कशामुळे होतं तर त्वचेच्या ज्या घामग्रंथी असतात, घाम आपल्या बाहेर पडतो ना, तर त्या घामग्रंथीमुळे आपल्या उष्णता नियंत्रण होत असते. बघा जास्त गरमी झाली की आपली बॉडी आपोआप घाम बाहेर सोडत असते. तर ते कशामुळं जेव्हा घाम बाहेर पडतो तेव्हा आपली बॉडी आतून थंड व्हायला लागते. पुढचा क्वेश्चन आहे आपल्या शरीरात RBCची आयुर्मर्यादा किती असते? तर बघा RBC WBC ह्या ज्या पेशी असतात, तर RBC म्हणजे रेड ब्लड सेल, तर रेड ब्लड सेलची आयुर्मर्यादा किती असते? तर ती आहे 120 दिवस एवढं त्या जिवंत राहतात. मानवी शरीरातील लहान हाडाचे नाव काय आहे? तर बघा मानवी शरीरात सगळ्यात लहान हाड कोणतं आहे? स्टेप्स. आणि हे स्टेप्स हाड कुठं असतं? तर ते असतं कानामध्ये असतं हे हाड. नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीचे ध्रुवीय क्षेत्र कसे असते? तर पृथ्वीचे ध्रुवीय क्षेत्र कसे असते? बर्फाच्छादित असते. म्हणजे जे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे जे पृथ्वीचे 2 ध्रुव आहेत, तरी ते दोन्ही पण ठिकाणी कसं आहे? बर्फाच्छादित प्रदेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढचा क्वेश्चन आहे आपला, समुद्र पातळी वाढविण्याचे मुख्य कारण काय आहे? तर समुद्राची पातळी वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं? तापमान वाढत आहे, पाऊस कमी पडत आहे आणि त्यामुळे समुद्राचं पाण्याची पातळी देखील काय वाढत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा वाळवंट आहे सहारा वाळवंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु, त्यालाच आपण ज्युपिटर पण म्हणतो. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वीच्या सर्वात बाहेरचा थर कोणता आहे? तर बघा पृथ्वीच्या सर्वात बाहेरचा थर आहे पृष्ठभाग, त्याला असं म्हणतो आपण, त्यालाच आपण क्रस्ट देखील म्हणतो. बघा ही जी पृथ्वी आहे ह्याचा जर आपण एक तुकडा काढून घेतला तर ह्याचे जे आपण पार्ट पाहतो, ही वरती त्याला जो बाहेरचा भाग आहे त्याला पृष्ठभाग म्हणतात. इथे खाली अशा प्रकारे त्याचे पार्ट पडलेले आहेत. तर हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर बघा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा म्हणजेच ISS पूर्ण अर्थ काय आहे? तर ISSचा पूर्ण अर्थ काय? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, ह्याला आपण ISS असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला चंद्रमोहीम उपग्रह कोणता होता? तर भारताचा पहिला चंद्रमोहीम उपग्रह चंद्रयान-1, जे की 2008मध्ये आपण चंद्रयान-1 पाठवलेलं आहे. हे पहिलं चंद्रमोहीम आहे आपली भारताची. तसंच पुढचा क्वेश्चन आहे कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर लाल ग्रह म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे मंगळ ग्रह. नेक्स्ट क्वेश्चन आहे सौर ऊर्जा तयार करणारी प्रक्रिया कोणती आहे? तर सौर ऊर्जा तयार करणारी प्रक्रिया कोणती आहे? अणुसंलयन. ही प्रक्रियेने सौर ऊर्जा तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कोणत्या शक्तीने राहतो? तर कृत्रिम उपग्रह जे आपण पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी वरती पाठवलेले आहेत, तर ते पृथ्वीच्या कक्षेत कोणत्या शक्तीमुळे राहतात? तर पृथ्वीच्या जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळे हे उपग्रह पृथ्वीच्या आजूबाजूला फिरत राहत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता वायू फुग्यांना वर जाण्यास मदत करतो? तर बघा आपण फुगा फुगवला आणि तो जर हवेत सोडला तर तो फुगा वरती जातो. तो कशामुळे जातो? तर त्या फुग्यामध्ये हायड्रोजन वायू असतो, तर त्याच्यामुळे तो फुगा वरती जायला लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे विजेचे प्रवाह घेणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? तर विजेचे प्रवाह घेणाऱ्या पदार्थाला चालक असं म्हणतात. पुढचा क्वेश्चन पाहूया पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर बघा हा क्वेश्चन खूपदा येऊन गेलेला आहे एक्झाममध्ये. तर मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 37 अंश सेल्सिअस एवढं असतं. सेल्सिअसमध्ये जर विचारलं तर ते 37 अंश सेल्सिअसमध्ये सांगायचं. आणि जर फॅरनहाईटमध्ये जर विचारलं तर 98.6 फॅरनहाईट एवढं मानवी शरीराचं तापमान असतं. आणि हे दोन्ही पण आकडे विचारून झालेले आहेत खूपदा एक्झाममध्ये, आणि अजूनही तुम्हाला विचारण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण GKमध्ये हे वारंवार क्वेश्चन ते येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण कोणता वायूला जीवनदायी वायू म्हणतात? तर जीवनदायी वायू कोणता वायू आहे? तर तो आहे ऑक्सिजन. बघा ऑक्सिजनशिवाय माणूस जास्तीत जास्त 7 ते 8 सेकंद जगू शकतो, त्यामुळे ऑक्सिजन याला आपण जीवनदायी वायू असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे लोखंडाचा गंज तयार होण्यासाठी कोणती 2 गोष्टी आवश्यक असतात? तर लोखंडाला गंज लागतो. बघा आपण लोखंडाच्या ज्या वस्तू असतात घरात जर ठेवल्या आणि बरेच दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या पिवळ्या कलरच्या त्या पडतात वस्तू, म्हणजेच त्याला काय गंज लागलेला असतो. आणि तो गंज कशामुळे लागतो? तर ऑक्सिजन आणि पाणी यांची क्रिया होत असते किंवा यांची रासायनिक अभिक्रिया होऊन तशा प्रकारे गंज तयार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अल्कोहोलचा प्रमुख घटक कोणता आहे? तर अल्कोहोलचा प्रमुख घटक कोणता आहे? इथेनॉल. इथेनॉल हा अल्कोहोलचा प्रमुख घटक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणती गॅस बल्बमध्ये भरली जातो? तर कोणता गॅस बल्बमध्ये भरला जातो? तर ऑर्गॉन हा गॅस बल्बमध्ये भरला जातो. नेक्स्ट आहे विजेच्या पंख्याच्या मोटरमध्ये कोणते ऊर्जेचे रूपांतर होते? तर विजेच्या पंख्याचं मोटरमध्ये कोणते ऊर्जेचे रूपांतर होते? तर विद्युत ऊर्जा ते यांत्रिक ऊर्जा, म्हणजे विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये होते. कशामध्ये? तर विजेच्या पंख्यामध्ये. अशा प्रकारे विद्युत ऊर्जा त्याच्यामध्ये प्रवेश करते आणि त्याच्यापासून ती फिरायला लागते आणि मग त्याचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कृत्रिम पावसासाठी कोणता द्रव्य वापरतात? तर बघा कृत्रिम पावसासाठी कोणता द्रव्य वापरतात हा क्वेश्चन पण खूपदा MPSCने पण विचारलेला आहे. तर सिल्वर आयोडाईड हा जो द्रव आहे हा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे जमिनीतून पाणी शोषून घेणाऱ्या मुळांच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा हे जे मुळं असतात जमिनीत, तर हे जमिनीतलं पाणी काय शोषून घेत असतात. तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ऑस्मोसिस. ही प्रक्रिया घडून जमिनीतलं पाणी झाडं किंवा मुळं हे शोषत असतात. तर ऑस्मोसिस ही प्रक्रिया लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरातील पेशीमध्ये ऊर्जा निर्माण कोणत्या प्रक्रियेतून होत असते? तर मानवी शरीरात ज्या पेशी असतात त्यापासून ऊर्जा निर्माण करत असतात. तर त्या कशापासून? तर ते श्वसन जे आपलं चालू असतं सतत, त्या श्वसनापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू राहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या ग्रहाला गॅस जायंट म्हणतात? तर गॅस जायंट म्हणजे तिथे फक्त गॅसेस उपलब्ध आहेत असा कोणता ग्रह आहे? तर तो आहे ज्युपिटर ग्रह. पुढचा क्वेश्चन आहे नक्षत्राचा अर्थ काय आहे? तर नक्षत्राचा अर्थ आहे तारकांचा समूह. तारकांचा समूह म्हणजेच काय? नक्षत्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे हवामान अंदाजासाठी कोणते यंत्र वापरतात? तर हवामान अंदाजासाठी ॲनिमोमीटर हे यंत्र वापरले जाते. याच्यापासून आपण हवामानाचा अंदाज घेऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे पृथ्वीच्या आवरणाचा मुख्य घटक कोणता आहे? तर पृथ्वीच्या आवरणाचा मुख्य घटक आहे सिलिकॉन आणि ऑक्सिजन. हे दोन पृथ्वीच्या आवरणाचे मुख्य घटक आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या किरणापासून ओझोन थर आपले संरक्षण करते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे जे असतात तर त्याच्यापासून ओझोन आपलं म्हणजे पृथ्वीचं संरक्षण करत असतं. सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ना ते येतात पृथ्वीवर, परंतु ओझोनमुळे हे किरणं शोषली जातात आणि त्यामुळे मानव प्राण्यांना त्याच्यापासून जे हार्म होणार आहे ते वाचवलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या प्रकारचा ऊन पाण्याला उकळवतो? तर प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचं जे ऊन असतं ते पाण्याला उकळवत असतं. पुढचा क्वेश्चन आहे विजेच्या उपकरणामध्ये वापरले जाणारे सर्वाधिक धातू कोणते आहेत? तर विजेच्या उपकरणामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात तांब्याचे धातू वापरले जातात. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. आणि यकृत काय स्रवतं? तर पित्तरस स्रवत असतं. तर अशा प्रकारे आपण इथे 50 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईची एक्झाम लवकरात लवकर होणार आहे हेही लक्षात असू द्या. ज्यांनी कोणी मुंबईचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ पाहत चला, अभ्यास करत चला. पुढच्या हार्डली 1.5 ते 2 महिन्यात आपली परीक्षा होणार आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच.